भांडूपमध्येच जाग आली तर तो बघतोय की समोर एक चेअर ठेवलेली होती आणि चेअरवरती कोणतरी बसलाय ब्लॅक शॅडोमध्ये. कोणतरी चालतंय, कोण कुजमुजतंय बोलतात असं, कोण लहान मूल बोलतंय असं. कोणतरी किचनमधनं बेडरूममध्ये येतंय, देन बेडरूममधनं परत किचनमध्ये जात आहे, कोणतरी असं फिरतोय. फिरतोय. आणि तिला असं वाटलं की कोणीतरी दाबतंय तिला. तोंडातली दाढ काढून मला दाखवली. तिची दाढ तुटलेली होती लिटरली. आणि त्याच्यानंतर एक खूप मोठा इन्सिडेंट झाला आमच्याबरोबर. माझी वाईफ प्रेग्नेंट होती आणि एक कणकवलीवरनं आईच्या गावी जायला मित्र पाठी बसले, त्यांचा रिक्षा चालवत आहेत ते. आणि पाठचा मित्र बोलतोय, अरे रिक्षामध्ये पाणी येतंय. 5 मिनिटावर एक माणूस ज्याने पूर्ण सफेद कपडे घातले आहेत तो आला आणि रिक्षाच्या समोर इथे थांबला. तो त्यांना बोलतो काकांना की ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्यावर मिलिंद आलेला आहे. माझं नाव मिलिंद मोरे आहे आणि मी बेसिकली सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्याचबरोबर माझा एक साईड बिझनेस आहे स्पोर्ट्स अड्डा म्हणून. आणि तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कधीपासून आलात? तर गोष्ट चालू होते 2021 पासून. 2021च्या अगोदर आम्ही चाळीमध्ये राहायचो. आमची स्वतःची चाळीत रूम होती, 10x10ची रूम होती. आणि देन आम्ही एक डिसिजन घेतलं की फॅमिली आमची आता मी माझा भाऊ आई बाबा असल्यामुळे आम्ही बोललो एक रेंटवर रूम घेऊ, थोडंसं म्हणजे राहणं चालू करू आणि देन आपण स्वतःची रूम बघू बिल्डिंगमध्ये. भांडूपमध्येच, भांडूप म्हणून एरिया आहे तो तिथे. पण तिथे असं होतं की ॲक्च्युली मी ती रूम बघायला नाही गेलेलो. त्याच्या बाजूची एक रूम होती, ती वॅकंट होती आणि मला आपला एजंटने तिथे घेऊन गेला. पण लकीली मी तिथे जाईपर्यंत ती रेंट आऊट झालेली होती. मी घरी आलो आणि थोड्या वेळाने मला परत एजंटचा कॉल आला की तुम्ही जी रूम बघितली त्याच्याच बाजूची एक रूम रेंटवर द्यायची आहे, पण सध्या तिथे काम चालू आहे इंटरनल थोडंसं इंटेरियरचं. तो बोला या तुम्ही इमिडिएटली या, मी तुम्हाला आता रूम दाखवतो. मी आणि माझे वडील गेलो. रूम तशी बघितली तर फ्रँकली स्पीकिंग मी चाळीत राहिला असल्यामुळे एवढी मोठी जागा आणि कमी रेंट, तर थोडंसं सरप्रायझिंग होतं की 15,000 रेंट होतं 1 BHKचं. बाजूची रूम वगैरे बघितलं ते एक 18-20 असं चालू होतं. तुम्ही बोललो कमी रेंटमध्ये पण भेटते, जागा पण भेटते, तर चांगलं आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर बोलतात ना की एक वाईब्स असतात काही जागेचे, जे निगेटिव्ह ओरा असतो त्या जागेचा, की तिथे गेल्यावर तुला असं लक्षात येतं की काहीतरी इथे गडबड आहे किंवा काहीतरी इथे चुकीचं आहे, जे आपल्याला तिथे चांगलं वाटत नाही आहे. बट प्रेशर एवढा होता की आम्हाला शिफ्ट व्हायचंच होतं. आणि वडील पण बोलले की ठीक आहे, कमी रेंटमध्ये भेटतं तर आपण बघू शकतो. आणि एजंटनी मला त्यांचा नंबर वगैरे दिला, त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला आणि सगळं डील वगैरे झालं आणि आम्ही शिफ्ट झालो. तर फर्स्ट मी तुला थोडंसं हे सांगतो, सेटअप सांगतो त्या 1 BHKचा कसा होता. की तू इंटर केल्यानंतर पहिला हॉल होता. हॉलला लेफ्ट साईडला गेल्यानंतर एक किचन होतं आणि किचनच्या राईट साईडला एक बेडरूम होता आणि बेडरूमच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला टॉयलेट बाथरूम होतं. ॲज कम्पेअर्ड टू अदर रूम्स ना, किचन हॉल, त्या बेडरूममध्ये एक वेगळी म्हणजे कोल्डनेस होता. म्हणजे तू बाकीच्या थंडा होता. म्हणजे ते मला नंतर समजलं की अशा काही गोष्टी असतात तेव्हा तिथे काहीतरी एकदम एनर्जी एकदम सडनली ड्रॉप होते आणि पूर्ण म्हणजे ॲटमॉस्फिअर एकदम थंड होऊन जातं. त्याच्यात एक गोष्ट व्हायला लागली, छोट्या छोट्या कारणावरनं आमच्या चौघांमध्ये काही ना काहीतरी भांडणं व्हायची अशीच मध्येच. कुठून तरी काहीतरी कारण निघालं. पण ते जनरली फॅमिलीमध्ये कुठून ना कुठून तरी होतं, भावामध्ये किंवा माझं आणि वडिलांसोबत किंवा आईसोबत वगैरे असं. पण ते एकदम क्षुल्लकशा कारणावरनं, पण आम्ही एवढं रिलेट नाही केलं त्या गोष्टीला. आणि पहिलं 1 वर्ष आमचं व्यवस्थित गेलं. 1 वर्षानंतर माझं लग्नाचं चालू झालं. म्हणजे अरेंज मॅरेज आहे, तर मी मुली वगैरे बघायला लागलो आणि लकीली एक स्थळ आलं आणि लग्नाचं आमचं जमलं. लग्न झाल्यानंतर ऑब्व्हियसली मी बेडरूममध्ये शिफ्ट झालो. बेडरूममध्ये आम्ही झोपायला वगैरे लागलो. तर पहिले 1 महिना व्यवस्थित गेला. 1 महिन्यानंतर पहिला इन्सिडेंट झाला तो माझ्या भावाबरोबर. तर गोष्ट अशी झाली की माझे आई बाबा गावी गेले काही कारणास्तव आणि मी, माझा भाऊ आणि माझी वाईफ असे आम्ही 3 जण होतो. आम्ही ऑफिसमधनं वगैरे आलो त्या दिवशी आणि जेवण वगैरे झालं आमचं आणि आम्ही 2 जण झोपायला गेलो बेडरूममध्ये. भाऊ माझा हॉलमध्ये झोपला होता. हॉलमध्ये झोपला आणि एक 2 वाजता त्याला कशी तरी जाग आली. तर तो बघतोय की समोर एक चेअर ठेवलेली होती आणि चेअरवरती कोणतरी बसलाय ब्लॅक शॅडोमध्ये. त्याला असं वाटलं की माझा भास आहे. तो त्याने उठला, पण त्याला एवढं काही म्हणजे हे नाही झालं. आणि तो खूप पॉझिटिव्ह ओव्हरवाला माणूस आहे, म्हणजे तो या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नाही ठेवत. तर तो बोलला की असेल माझा भास, मी काहीतरी वेब सिरीज वगैरे बघितली. आणि कारण तेव्हा आपल्या सवय होती की पॅन्डेमिकमध्ये आपण सगळी पूर्ण वेब सिरीज बघून काढलेल्या.
तर त्याने ती गोष्ट कोणाला सांगितली नाही, ती तिथेच स्टॉप झाली गोष्ट. आणि देन काही दिवस गेल्यानंतर काही गोष्टी चालू झाल्या. काही गोष्टी इन द सेन्स की भांडणं व्हायला लागली. माझं रिसेंटली लग्न झालेलं, तर वाईफबरोबर बरेचसे माझे मतभेद व्हायला लागले किंवा काही गोष्टी झाल्या आमच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक फॅमिलीमध्ये वगैरे. आणि त्याच सिच्युएशनमध्ये एक दिवस असा आला की आम्ही झोपलेलो आणि सकाळी मला 5 वाजता माझ्या वाईफने उठवलं, 5-6 वाजता, आणि बोलते की माझ्यावर एक इन्सिडेंट झाला आहे, तर मी तुम्हाला तो सांगते. म्हणलं काय झालं? तर बेडरूममध्ये एक छोटासा बेड होता, तर बेडवरती जागा होत नव्हती म्हणून आम्ही खाली झोपायचो, आणि छोटासा एक सिंगल पर्सन झोपतो तेवढा बेड होता आमचा. तर ती बोलते की मी 3-3:30 वाजता मला जाग आली, तेव्हा मला असं वाटलं की बेडवर असं पाय डोक्यात घालून असं कोणतरी बसलेलं ब्लॅक शॅडोवालं. तर मी बोललो हा तुझा भास असेल, कारण की त्याच्या अगोदर मी काहीच ऐकलं नव्हतं. तर तसं काही नसेल, तू इग्नोर कर, कारण की मे बी तुझ्या माइंडमध्ये काहीतरी चालू असेल आणि त्याच्यामुळे तुला होत असेल असं. तर ती बोलते नाही की मी खरं सांगते, मला असं काहीतरी दिसलं, मला माहीत नाही किती खरं खोटं त्याच्यामागे, पण असं काहीतरी मला दिसलं. तर मी बोललो ठीक आहे, तू इग्नोर कर, बरंचसं आपल्याकडे स्ट्रेस आहे आणि आपण बऱ्याचशा गोष्टींमधनं जातो, त्यामुळे होऊ शकतं असं. तर ती रात्र तशी गेली आणि देन 2 दिवसानंतर खरी गोष्ट चालू झाल्या. माझी वाईफ झोपली, घरातले बाकीची माणसं सगळी झोपली आहेत हॉलमध्ये, मला झोपच येत नाही. मला सतत असं वाटायचं की कोणतरी असं वावरतंय. म्हणजे आपल्याला एक सिक्स सेन्स आपल्याला सांगतो ना की आपण झोपलं तरी असं डोळे बंद असेल तरी आपल्या आजूबाजूला कोणतरी वावरतंय, कोणतरी चालतंय, कोण कुजमुजतंय, बोलतात असं, कोण लहान मूल बोलतंय असं. तसं कंटिन्युअसली मला वाटतंय कोणतरी बोलतंय माझ्या बाजूला बसून, कोणतरी माझ्याकडे बघतंय. कधी कधी आपले सिक्स सेन्स सांगतात की कोणतरी आपल्याला बघत असेल तरी आपल्याला असं वाटतं की कोणतरी बघतंय आपल्याला, पण भले त्याच्याकडे बघत नसू पण आपल्याला समजतं. पूर्ण रात्र जागा होतो, पूर्ण रात्र झोपला? पूर्ण रात्र मी झोपलोच नाही. मी फक्त डोळे बंद करून पडायचो, झोपून राहायचो असं. देन सेकंड डे सेम सिच्युएशन तसंच चालू झालं. तर मी उठलो आणि मी बोललो नक्की काय ते बघूया, कारण की मला अशी चावल लागायची की कोणतरी किचनमधनं बेडरूममध्ये येत आहे, देन बेडरूममधनं परत किचनमध्ये जात आहे, कोणतरी असं फिरतोय. म्हणलं नक्की काय आहे? तर मला असं वाटलं की वाईफ असेल किंवा घरातले कोणतरी बोलत असतील. तर मी उठून बसलो अथरुणातून उठून बसलोय, तर मला किचनमधनं कोणातरी बोलण्याचा आवाज येतोय. तसं कोणाचं तरी चालू आहे. तर मी उठून किचनमध्ये गेलो, लाईट्स वगैरे सगळ्या बंद. ती बघितलं तिथे काहीच नाही आणि बेडरूममध्ये परत येऊन बसलो, परत तेच सगळं तसंच चालू, थोडं थोडं बोलणं चालू असायचं. तर मी तेव्हा इग्नोर केलं. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस पण सेम तसंच. मी कंटिन्युअसली 5 दिवस झोपलोच नाही. म्हणजे तू 5 दिवस कंटिन्युअसली नाही झोपलो. मी घरी ऑफिसमध्ये यायचो, संध्याकाळी वगैरे झोपायचो, तेवढी झोप व्हायची माझी, किंवा तेवढंच म्हणजे अधूनमधून झोपायचं, पण रात्र अजिबात झोपच यायची? रात्री अजिबात झोप नाही मला, हे कंटिन्युअसली. आणि मी लिटरली ना त्या 5 रात्रीमध्ये बेडरूममध्ये थोड्या वेळ बसून बघितलं की कोण मला दिसतंय का, हॉलमध्ये जाऊन बसून बघितलं की कोण दिसतंय वावरताना वगैरे. म्हणजे मी असं हे करत होतो की कोणतरी दिसेल की नक्की हे काय चालू आहे, पण तसं काहीच नाही. म्हणजे लिटरली काहीच नाही. फक्त एकच गोष्ट होत होती की टॉयलेटचा जो डोअर होता ना आमचा, तो माझ्या एक्झॅक्ट बेडरूमच्या समोर होता. तो सतत उघडझाप व्हायचा. तर आम्ही असं समजायचो, तो पहिल्यापासून होत होता, आम्ही असं समजायचो की बाहेरून लॉक नाही आहे, तर त्यामुळे वारा वगैरे येतं. आणि मॅग्नेटिक तो होता, तो म्हणजे मॅग्नेट लागलेला असेल तर लकली, म्हणजे तो जर नॅचरली बघितलं ना तर तसा उघडला नाही पाहिजे हवेने, कारण का मॅग्नेट खूप स्ट्रॉंग असतं ते, पण तो उघडायचा मधून. तर आम्ही तेव्हा लक्ष नाही दिला. देन मी बोललो ठीक आहे, म्हणजे माझंच काहीतरी असेल. आणि नंतर मग थोडंसं म्हणजे वडिलांनी देवाचं वगैरे, म्हणजे आपल्यामध्ये बघतात कोकणात बेसिकली, तर ते सगळं बघितलं तर तसं काहीच नव्हतं. आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, म्हणजे नॉर्मल आहे सगळं, तू मनात नाही हे सगळे विचार काढून टाक. म्हटलं ठीक आहे. देन त्याच्यानंतर 4-5 दिवस गेले, मी झोपायला वगैरे लागलो. आणि नंतर मला एक सवय होती की सॅटर्डे असला ना तर मी मोबाईलमध्ये थोडंसं इंस्टावरती वगैरे, यूट्यूबवरती वगैरे व्हिडिओज बघत बसायचो आणि माझी वाईफ वगैरे झोपायची. तर लकीली 1:30-1:45च्या टायमिंगला वाईफ माझी झोपली आहे, पूर्ण झोपली आहे, ती गाढ झोपली आहे. आणि मी मोबाईलमध्ये व्हिडिओ बघतोय. असा अचानक माझी वाईफ बोलते आणि बोलते मला हात का लावताय, मला झोपून दे. तर मी थोडासा, मला क्वेश्चन, मी बोललो तुला कधी हात लावला, मी तर व्हिडिओ बघतोय. तर मला वाटलं ती झोपेत बोलते. बोललो ठीक आहे तू झोप, मी काही करत नाही आहे. देन
5-10 मिनटं गेली आणि ती जोरात उठली आणि बोलते, तुम्हाला झोपायचं नाही तर झोपू नका, पण मला सारखे हात लावून मला का उठवताय? मी बोललो, असं कसं होऊ शकतं? मी तर मोबाईल बघतो, मी हात पण नाही लावलाय तुला, मी तुझ्या बाजूला झोपलोय, मी तुला का हात लावू आणि मी का उठवू तुला? मी मोबाईलमध्ये आहे. तर ती बोलते, अरे तुम्ही मला असं टच करताय आणि उठवताय माझ्या हाताला टच करून, आणि तुमच्याशिवाय कोण करणार आहे? तर मी बोललो, अरे मी नाही केलं, हे तुला काहीतरी भास होतं, मी असं काहीच नाही केलं. ती बोलते ठीक आहे, आणि ते झालं, झोपून सगळं नॉर्मल झालं. देन त्या टचचा अनुभव सगळ्यांना व्हायला लागला, सगळ्यांना. इवन पहिला आम्हाला झाला, त्याच्यानंतर सेकंड टचचं सांगतो तुला. मी झोपलेलो, वाईफ झोपलेली, आणि 4-4:30च्या दरम्यान सकाळी मी मी झोपलो आणि माझ्या पायाला कोणतरी असं टच करतं आहे, लिटरली असं कोणतरी टच करतं आहे. मला वाटलं सकाळ झाली, आणि आपण लगेच तर उठत नाही, आपण थोडे थोडे डोळे उघडतो. तसं मी उठलो आणि बघतोय तो समोर माझ्या पायाकडे ब्लॅक शॅडोवाला माझ्याकडे बघतोय, डोळे थोडेसे लाल, आणि मी थोडासा झोपेच्या डोळ्यांमध्ये बघतोय आणि तो माझ्या पायाजवळ बसलाय. मी तसंच गडबडून उठलो आणि बघतो तर समोर काहीच नाही. नंतर बोललो हे खूप होतं आहे. आणि नंतर अजून एक गोष्ट चालू झाली, म्हणजे ते बोलतात ना चालण्याचा आवाज, तसं कंटिन्युअसली चालण्याचा आवाज फक्त मलाच येत होता, फक्त मलाच. मी झोपायचो, मला चालण्याचा आवाज यायचा, चालतंय कोणतरी कंटिन्युअसली चालतंय, आणि त्याचा आवाज आला की मला वेगळंच एकदम निगेटिव्ह फील व्हायचं. नंतर मग हे सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या, मी खूप स्ट्रेसमध्ये गेलो. घरातल्याने असं सल्ला दिला की थोडे दिवस तुम्ही बाहेर झोपून बघा, हॉलमध्ये, की आपण सगळे हॉलमध्ये झोपू, बेडरूम तसंच राहून दे. थोडे दिवस गेले, आम्ही बाहेर झोपत होतो, आणि एक दिवशी मला आई काय बोलते, अरे असं काही नसतं, तुमचे फक्त मनाचे खेळ आहेत, मी एकदा झोपून बघते बेडरूममध्ये, बघूया मला काय होतं का. तर आम्ही सगळेच तिला सांगतोय की असं काही नाही आहे, तू असं रिस्क घेऊ नकोस, तू का झोपतेस ना, तू इथे सगळ्यांबरोबर झोपू शकतेस, आणि बघू आपण नंतर, आपण दुसरा रूम शोधतोच आहे. आणि आम्ही तेव्हा रूम शोधायला चालू केले, कारण का आम्हाला थोडीशी हिंट आलेली. तर आई बोलते काही नाही, असं काही नाही आहे, मला तरी असं काही वाटलं नाही कधी, मी जाऊन झोपते. तर आई गेली, झोपली, सगळं नॉर्मल होतं. 2 वाजलाय आणि आई जोरात धावत बाहेर आली. आम्ही सगळे उठलो, लाईट्स वगैरे लावल्या, म्हटलं नक्की काय झालं आहे. तर आई बोलते, अरे मी झोपलेली आणि कोणतरी असं मला पकडायला आलं, त्याने बनियान घातली होती, असं मला थोडंसं वाटलं, आणि बाकी सगळं ब्लॅकिश, म्हणजे पूर्ण ब्लॅक होतं. मला वाटलं तू आलायस, म्हणून मी तुला सांगते काय झालं. तर ते जसं जवळ आलं तसं मला समजलं की तू नाही आहेस, आणि मी गडबडून उठली आणि बाहेर पळत आली. म्हणजे लिटरली तिला असं वाटलं की कोणतरीचा असा गळा दाबायला वगैरे येते. तर हे खूपच आता वियर्ड व्हायला लागलं. आणि ती रात्र अशी की माझी आई एवढी घाबरलेली की आम्ही पूर्ण रात्र बाहेर काढली, मी आणि माझ्या आईने, आणि माझी बाकी फॅमिली हॉलमध्ये बसून फक्त लाईट चालून झोपून होते. आणि तुम्ही बाहेर होतात आणि घराच्या आम्ही बाहेर? घराच्या बाहेर, कॉम्प्लेक्सच्या बाहेर, बिल्डिंगच्या बाहेर गार्डनमध्ये बसून होतो. का? कारण आई आतमध्ये आई जायला थोडी तयार. घाबरलेली जास्त, आणि सिच्युएशनच तशी होती. ती गोष्ट झाली. नंतर मग काही दिवस अजून थोडे गेले, आणि आईबरोबरच हा इन्सिडेंट झाला. आम्ही हॉलमध्ये झोपायचो, आई झोपली आहे, आणि तिला असं वाटलं की कोणीतरी दाबतंय तिला. ती ओरडते, पण तिला ओरडायला येत नाही, आणि कोणीतरी दाबतंय. आणि देन थोड्या वेळाने ती जोरात किंचाळून उठली, आम्ही सगळे उठलो, आणि तिने मला सांगितलं की माझ्या कोणीतरी असं तोंडावरती प्रेशर देऊन मला दाबलं, आणि तिने लकीली तोंडातली दाढ काढून मला दाखवली. तिची दाढ तुटलेली होती, लिटरली मी स्वतः डोळ्याने बघितलं, तिची एक दात तुटलेला होता, आणि तिने मला दाखवला. आणि सिरियसली भाई, आम्ही एवढे घाबरलेलो ते म्हणजे पूर्ण फॅमिली आम्ही जी सफर करत होती त्या गोष्टीवरनं. आणि त्याच्यानंतर एक खूप मोठा इन्सिडेंट झाला आमच्याबरोबर. माझी वाईफ प्रेग्नेंट होती, आणि एक रेअर केसची प्रेग्नन्सी, एक्टोपिक प्रेग्नन्सी बोलतात, त्याच्यामध्ये लेडीजला प्रॉब्लेम होतो. आणि सडनली तिला असं वाटायला लागलं की खूप पेन होतं आहे. तिला हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन गेलो, आणि डॉक्टरने सांगितलं की अशी केस आहे, ह्या कंडिशनमध्ये तुला ट्यूब काढावी लागणार वाईफची. ती 1-2 ट्यूब असतात बेसिकली, ज्या युटरसला जॉईंट असतात, ते एक ट्यूब खराब झाली आहे त्या प्रेग्नेन्सीमुळे, तुम्हाला ती काढावी लागेल. आणि देन तो खूप मोठा डिसिजन होता. माझी वाईफ तर लिटरली त्याच्यात तुटून गेलेली पूर्ण, आणि आम्ही सगळेच गोष्टी सफर, कारण नवीन लग्न झालं. मी लकीली तुला सांगू ना, नवीन लग्न झाल्यानंतर हल्ली 2-3 महिने बेडरूममध्ये झोपलो असेल, त्यानंतर ह्या गोष्टी सगळ्यात चालू होत्या. आणि देन मोठं ऑपरेशन वगैरे झालं तिचं, आणि खूप नंतर आमच्यात प्रॉब्लेम झाले, खूप भांडणं, खूप
खूप काही गोष्टी झाल्या. तुला तर माहिती आहे की मराठी फॅमिलीमधनं असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी किती इम्पॅक्ट करतात, की लग्नानंतर मुलाच्या बाबतीत असं काही झालं तर देन सगळ्या गोष्टी अशा व्हायला आल्या. नंतर माझी एकदा मावशी आणि माझे काका आमच्याकडे राहायला आलेले. तर आम्ही तेव्हा पण सगळे हॉलमध्ये, म्हणजे एवढं सगळं असताना पण आम्ही हॉलमध्ये झोपत होतो. आणि ते झोपलेले असताना काकांच्या रात्री पायाला सेम टच कोणीतरी केला. सेम टच. त्यांनी सकाळी उठून आम्हाला नाही सांगितलं, पण वडिलांना सांगितलं की लवकरात तुम्ही लवकर जागा बघा, या जागेवरती काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे हे त्रास होता. आणि मला ती कंटिन्युअसली मग इंटेन्सिटी एवढी वाढलेली ना जी चालण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टीची, की मी कंटिन्युअसली त्या स्ट्रेसमध्येच असायचो. ना माझं कामामध्ये फोकस होता नाही काहीच. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी बघून मला मावशीने आणि काकांनी वडिलांना सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर रूम खाली करा, की असं असं काहीतरी इन्सिडेंट होतो आहे, जो माझ्यासोबत पण झाला. तर मी बोललो आम्ही चालू केले रूम बघायला. आणि मी ह्या स्ट्रेसमध्ये असायचो. आणि मग तेव्हा माझ्या ना शिफ्ट ड्युटीज चालू असायच्या, जनरल शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट. तर सेकंड शिफ्टला मी जेव्हा जेवायला म्हणजे जायचो ना ऑफिसला जेवण वगैरे घेऊन, कंटिन्युअसली माझा डबा खराब व्हायचा. मी डबा ओपन केला, घरी जेवण बनवायची आई दुपारचं आणि मला डब्यातनं द्यायची आणि मी जेवायला जायचो आणि खराब व्हायचा. तर मला मित्र वगैरे माझे कलिग्स वगैरे विचारायचे असं का होतं आहे, की तू काहीतरी बघ, तुझे म्हणजे जे टिफिन वापरतोस त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, जेवणामध्ये काय प्रॉब्लेम, असं कंटिन्युअसली नाही व्हायला पाहिजे. कधी एखाद दुसऱ्या दिवशी ठीक आहे. ते म्हणलं नाही माहिती मला. आणि मला हे इन्सिडेंट मी जास्त कोणाबरोबर शेअर नाही करायचो. आणि देन एक दिवस माझा एक मित्र आहे, त्याला मी या गोष्टी सगळ्या शेअर केल्या. बोललो असं असं होतं आहे. हो ॲक्च्युली मुस्लिम है. तो मैं तुला सांगितलं भाई ऐसा ऐसा मेरे साथ हो रहा है, बहुत दिन से मैं स्ट्रगल कर रहा हूँ इस चीज़ में. तो बोलते भाई तेरा बहुत हो गया अभी अभी मैं तेरे को एक बात बता रहा हूँ, वो खाली सुन और अगर तेरे को ठीक लगे तो भाई हम लोग वो देखते. बोलो क्या हुआ भाई. तो बोलला की माझे काका आहेत ते ह्या सगळ्या गोष्टी बघतात, तू एकदा त्यांच्याशी बोलून बघ. त्याच्या अगोदर आमच्या इथे एक भटजी होता. त्या भटजीला आम्ही या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या. त्या भटजीला आम्ही लिटरली घरी घेऊन आलेलो, सगळी जागा दाखवली. कारण की तो बोललेला की जागा मी बघेन आणि त्याच्यानंतर सांगेन. जागा वगैरे त्याने बघितली, पण तो एवढंच बोललेला की थोडासा काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण असं काही वाटत नाही मला, मी काही उपाय सांगेन त्याच्याने ते होऊन जाईल. बरेचसे गावी वगैरे सगळ्या गोष्टी केल्या, सगळं काही बघितलं, पण सगळीकडे असं समजायचं की काहीच नाही. पण मला असं वाटलं की तो माणूस पण मला तेच सांगेल. तर मित्र बोलला की जर तू इंटरेस्टेड असशील तर मी त्यांना सांगतो की आपण कधी भेटायचं आणि कधी बोलायचं. तर ते ॲक्च्युली राहतात अहमदनगरला. तर त्यांनी मला एकदा कॉल केला संध्याकाळच्या टायमिंगला. तर मी त्यांना पूर्ण गोष्ट सांगितली. तर ते काय बोलले की गोष्टी सांगून जसं तू बोलतोयस ना त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. तू एक काम कर, मला तुझ्या पूर्ण फ्लॅटचा एक व्हिडिओ बनवून पाठव. तर मी व्हिडिओ पाठवला आणि 2 दिवसानंतर त्यांचा कॉल आला मला की ते बोलतात की म्हणजे तू विचार करतोस त्याच्यापेक्षा पण जास्त खराब आहेत, पण मी तुला काहीच गोष्टी सांगणार नाही आता. पण मी तुला एकच सल्ला देईन की लवकरात लवकर तू रूम खाली कर. तर मी बोललो काय नक्की प्रॉब्लेम काय तुम्ही मला सांगा ना, जेणेकरून मला आयडिया येईल. नाही ते मी नाही सांगू शकत, कारण की तू खूप पॅनिक करशील, तुझ्या घरातले पण पॅनिक होतील. त्यापेक्षा तू रूम खाली कर, दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट हो. अशी पण तुझी रेंटवरची रूम आहे आणि गोष्टी मी काही करून देऊ शकतो, पण त्या तेवढ्यापुरती तुला थांबवतील. तेवढा तुला टाईम पिरियड भेटेल आणि तोपर्यंत तू रूम बघ आणि रूम खाली कर. बोललो ठीक आहे. तर बोललो चालेल, मग कसं करायचं. तर बोलतो त्या रूममध्ये असताना तर मी तर मुंबईला येऊ शकत नाही, मी तुला मोबाईलवरनं काही गोष्टी सांगेन आणि काही गोष्टी पाठवीन. त्या गोष्टी फक्त तू कलेक्ट कर आणि त्या गोष्टी तुला घरात नावं ठेवायच्या आहेत काही ठिकाणी सांगेन तेव्हा. तर मी बोललो ठीक आहे, पण ते करणार कशा. तर तुझ्या घरात तर होणार नाही मला ते बोलले. तुला जो माझा मित्र होता त्याच्या घरी जावं लागेल आणि तू ह्या दिवशी त्याच्या घरी जा आणि नंतर तिथे त्या गोष्टी तुला भेटतील. बोललो ठीक आहे. मी घरी वगैरे सांगितलं. घरातले बोलले असं पण आपण सगळीकडे बघून झालो आहे, आता हे एक करून बघूया. तर एक दिवशी मी आणि आता माझा भाऊ आला आहे गणेश, तोच आम्ही दोघंजणं संध्याकाळी बाईकने निघालो. एक भांडूपला निघालो. माझी नवीन चांगली बाईक, वेल कंडिशन, 2 दिवसापूर्वीच हे केलेली सर्व्हिसिंग वगैरे सगळं केलेलं होतं. विक्रोळीच्या सिग्नलला आलो आणि गाडी मध्येच बंद पडली. चांगली गाडी मध्येच बंद पडली. गाडी हलतही नाही आहे, टायर पण त्याचे फिरत नाही, पाठचा टायर पूर्ण ब्लॉक झाला आहे. असं जनरली होत नाही, कधीच होत नाही. तर एक तर पंक्चर होऊ शकते गाडी किंवा बाकी अजून काहीतरी होऊ शकतं किंवा गाडी स्टार्ट नाही होत आहे. गाडी चालू आहे, घेर उतरत आहेत, खाली चढत आहेत, सगळं काही होतं आहे, पण पाठचा टायर पूर्ण जाम झाला आहे, फिरतच नाही. तर
मला काहीतरी डाऊट आला तर मी वडिलांना फोन केला की पप्पा असं असं झालं आहे, आम्ही ह्या ठिकाणी अडकलो आहे. तर पप्पा बोलतात मला काहीतरी डाऊट येतो, तू त्या काकांना फोन कर आणि त्यांना सांग की तुमच्याकडे यायला निघालो आणि असं काहीतरी होतं आहे. तर आम्ही त्यांना फोन केला तिथूनच. ते बोलतात काही नाही प्रॉब्लेम, मी बघतो, तू थोडा 5 मिनिट थांब आणि परत गाडी स्टार्ट कर, होईल गाडी चालू. आम्ही आलो, दोघंजण आम्ही फिरतोय, माझा भाऊ आणि मी तिथे बसलो, त्या टायरला हात लावला आणि टायर गरकन फिरला. जो टायर पूर्ण जाम झालेला, आम्ही ढकलतोय तरी निघत नाही आहे, हलत नाही आहे, तो फक्त टच करून टायर पूर्ण फिरला. मग आम्ही बसलो. हल्ली भांडूपणा बँड्रा तुला माहितीच असेल 45 मिनिट्स, मॅक्स टू मॅक्स 45 मिनिट्स, कितीही ट्रॅफिक भेटलं तरी. आम्ही 2 तास फिरतोय, आम्हाला त्याचं घरच भेटत नाही. आम्ही कोणत्या रस्त्याने चाललो आहे, गुगल मॅपवरती त्याचं लोकेशन टाकलं आहे, गुगल मॅप आम्हाला फिरवतं आणि आम्ही तसे फिरतो आहे. आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता गाडी काढलेली, आम्हाला त्याच्या घरी पोचायला 11 वाजले. तो कंटिन्युअसली मला फोन करतो आहे, कंटिन्युअसली मला कॉन्टॅक्ट करतो आहे की बाबा तू आहेस कुठे, तू एवढ्या लवकर मला बोलला आहेस की निघाला. घरातले फोन करत आहेत, आम्ही फोन उचलतो आहे, त्यांना सांगतो की आम्ही इथे आहे तिथे, पण आम्हाला जागाच नाही भेटत आहे, मुंबईमधले असूनसुद्धा. म्हणजे हे खरं वाटणार नाही कोणाला, पण मी एकटा असलो तर ठीक होतं, माझा भाऊ पण होता, त्याला पण तू विचारू शकतोस, त्याने पण सेम एक्सपिरियन्स केला. तो गुगल मॅपमध्ये ती सांगतो आहे मला, आम्ही कंटिन्युअसली फिरतोय. 11 वाजता आम्ही पोचलो त्या जागेवरती. तो मला मित्र घ्यायला आला, तो बोलला कुछ तो प्रॉब्लेम बडा आहे भाई, तू देख ले. घरी गेलो, त्या माणसांनी ज्या ते काका बोलतो त्यांनी सगळं मला करून दिलं. तिकडनं आम्ही निघालो आणि हार्डली अर्धा ते 45 मिनिट्स घरी पोचलो. ज्या गोष्टीला पोचताना आम्हाला 2 तास लागले, 2-3 तास लागले, जे काही असतील ते, 45 मिनिट्समध्ये घरी आलो आम्ही. मी त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे केल्या आणि थोडंसं पॉझिटिव्हली गोष्टी व्हायला लागल्या. म्हणजे थोडीशी भांडणं वगैरे कमी झाली, त्याच्यात दुसऱ्या दिवशीपासून सगळं काही थोडंसं हे झालं. पण काही प्रकार चालूच होते, जसं की ते चालण्याचं किंवा टच करण्याचं वगैरे थोडंफार चालूच होतं. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी झाली, चांगली गोष्ट म्हणावी लागेल ती मला, आणि ती खरोखर चांगली गोष्ट होती की माझी वाईफ परत प्रेग्नेंट झाली. आणि मग माझ्या वडिलांनी खूप मोठा डिसिजन घेतला की आता काही झालं तरी आपण रूम खाली करायची, काही होऊन दे, आपण कंटिन्युअसली रूम बघूया आणि रूम खाली करूया. लिटरली मी तुला सांगू, दिवसाला आम्ही 2-2, 3-3 रूम बघत होतो. आम्ही एक रूम बघून आलो, सगळं काही चांगलं होतं, रूम चांगला होता, आम्ही डन करणार. फक्त एवढंच की मला येऊन आईला, वाईफला आणि माझ्या भावाला सांगायचं, कारण का मी आणि माझे वडील गेलो, रूम आम्हाला दोघांना पण आवडला. आलो घरी, सगळं काय झालं आम्ही डिस्कस करतो त्या रूमबद्दल. समोरच्या ओनरने मला फोन करून सांगितलं, जो ओनर मला अगोदर बोलला आहे की सगळं आपण सेट आहे, तू फक्त मला टोकन दे आणि तू या दिवसापासून राहायला येऊ शकतो. तो ओनर मला फोन करून सांगते मला रूम रेंटवर द्यायचाच नाही आहे. तू याला काय समजते, त्याला रूम रेंटवर द्यायचा आहे. त्याने पॉझिटिव्हली आम्हाला सगळं हे केलेलं आणि सगळं काही झालेलं, टोकन देईपर्यंत आमचं सगळं झालं आणि तो अचानक फोन करून सांगतो, म्हणजे काहीतरी वेगळीच गोष्ट आहे ना. पण एवढं असं प्रॉब्लेम काय येत होतं, म्हणजे रूम चेंज करणं, पटकन कोणतं दुसरं रूम तर भेटू शकतं ना पटकन असं. मी तुला रिक्की खोटं वाटेल, मी एका महिन्यात 20 ते 22 रूम बघितले, पण एका पण रूमचं डील फायनल लावायचं. काय व्हायचं की जसा हा एक इन्सिडेंट झाला तसा, किंवा मी आणि वडील बघून यायचो, नंतर फॅमिलीला घेऊन जायचो, फॅमिलीला रूम आवडायचा नाही, वाईफला आवडला तर आईला आवडायचा नाही, आईला आवडला तर भावाला आवडायचा नाही, अशा गोष्टी व्हायच्या. सगळ्यांना आवडलं तर त्या ओनरला काहीतरी प्रॉब्लेम असायचा किंवा पाण्याचा प्रॉब्लेम असायचा, म्हणजे काही रिझन निघायचं, जे की क्षुल्लकचं रिझन असायचं, फक्त हेच की तुम्ही इथून जाऊ नये असं काहीतरी मे बी. तर आम्ही भरपूर रूम बघितले, भरपूर ट्राय केलं आणि शेवटी मी कंटाळून त्या परत काकांना फोन केला की असं असं होतं आहे, तुम्ही बोलला मी रूम चेंज करायला बघतो, पण रूम चेंज म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तो माणूस बोलला की तू कितना भी ट्राय कर ले, अगर तू घर पे आके ये सब चीज़ें डिस्कस करेगा तो कभी नहीं होगा, कभी नहीं होगा. तू एक काम कर, तू रूम बघायला जा, रूम आवडली, तू डायरेक्ट डील तिथे फायनल कर आणि नेक्स्ट डेपासून सामान शिफ्टिंगला चालू कर, फक्त मी तुला एवढंच सांगेन. तर मी बोललो हे खूप जास्त होतं आहे. आणि लिटरली मी तुला फ्रँकली सांगू, काही गोष्टी मला पटत नव्हत्या तेव्हा, म्हणजे ते काही सांगत होते मला ते पटत नव्हते. मी बोलायचो की काय एवढं तर असं काही नसेल ना. आणि फ्रँकली की मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट असल्यामुळे सायन्स आणि या गोष्टी आपण नाही बरोबर. trust हो करत. हो. तर ते बोलले की तू असं कर तरच या प्रॉब्लेममधनं निघशील. आणि मी बोललो आता काही पर्याय नाही आपल्याकडे, लिटरली कोणता पर्याय नव्हता माझ्याकडे. आणि बोललो ठीक आहे. आणि एका एजंटकडे आम्ही कॉन्टॅक्ट केला, एजंटने आम्हाला रूम वगैरे दाखवली
मी सगळ्या फॅमिलीला तिकडे बोलून घेतलं. तिथल्या तिथे आम्ही सगळं डील फायनल केलं. तिथे टोकन वगैरे सगळं देऊन शिफ्टिंगला चालू केलं. त्या माणसाला सांगितले असंच आहे. तो बोलतो जब तक आखिरी वाला सामान भी तू उधर से नहीं लेके जाता ना तब तक मेरे कॉन्टॅक्ट में रहे और कुछ टेन्शन मत ले लेकिन सब आराम से करना, एवढंच सांगत होता. आणि ना त्याच्या अगोदर 2-3 दिवस मी हे मिस केलं. माझा मामा म्हणजे माझ्या भावाचा वडील, त्यांना काही गोष्टी समजल्या एक 4-5 दिवसा अगोदर, की रूमचं डील होण्याच्या अगोदर. ते कंटिन्युअसली आईला येऊन सांगायचे तू कधी रूम खाली करतेस, मला काय माहीत नाही, तू रूम खाली कर, तुला पैशांचा कसलाही प्रॉब्लेम असेल मला तू सांग, मी सगळं करीन, पण तू इथून लवकरात लवकर मुलांना घे आणि रूम खाली कर. वडिलांना वगैरे सांगत होते ते की तुम्ही लवकरात लवकर रूम खाली करा. कंटिन्युअसली पाठी लागलेला. तर ती आई विचारायची अरे असं का बोलतेस तू, की एवढं काय झालं, तू आमच्याकडे येतोयस एवढं. नाही मला माहीत नाही, बाकी मला काही गोष्टी माहिती आहेत म्हणून मी तुला सांगतो, मला इथे तुला काहीच सांगायचं नाही, मी नंतर तुला सगळ्या गोष्टी सांगेन क्लिअरली, पण तू इकडनं रूम खाली कर लवकरात लवकर. तर आम्ही रूम खाली गेल्या, शिफ्टिंग वगैरे करायला चालू राहिले. लास्टपर्यंत तीच भीती होती की काहीतरी होईल, काय देवाच्या कृपेने काहीच झालं नाही. आम्ही त्याच्यात 2 बिल्डिंग सोडून एक रूममध्ये चांगला रूम होता, तिथे शिफ्ट झालो, सगळं काही झालं. ज्या दिवशी शिफ्ट झालो तिथे एक छोटीशी पूजा केली, आम्ही राहायला सुरुवात केली. संध्याकाळी मला मामा आला आणि त्याने सांगितलं की मला अशी गोष्ट कळली की तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये ज्या रूममध्ये राहत होता ना, तिथे एका कपलचं पहिले कपल राहत होतं आणि त्या कपलमधली जी लेडीज होती तिने तिथे गळफास घेऊन आत्महत्या केलेली. तर गोष्ट अशी होती की त्या कपलमध्ये काही दोघांमध्ये भांडणं झाली आणि त्या भांडणाच्या ह्याच्यात नवरा जो होता तो घरातून निघून गेला. त्या रागाच्या भरात त्या लेडीजने आम्ही ज्या बेडरूममध्ये झोपत होतो, आम्ही ज्या पंख्याच्या खाली झोपत होतो त्याच पंख्याला गळफास घेऊन हत्या केलेली. आणि 2 दिवसानंतर ती रूम जेव्हा खोलली गेली, पोलीस वगैरे आले, पोलीस कंप्लेंट वगैरे झाली, ती बॉडी वगैरे बाहेर काढली आणि देन हे सगळे इन्सिडेंट मे बी चालू झाले असतील. तर हे आम्हाला मामाने येऊन सांगितलं, कारण की त्याला कुठून तरी कळलेलं, जे की अगोदर कोणालाच माहिती नव्हतं. तरी मला एक क्युरियोसिटी होती की असं नक्कीच आहे का. आणि तो एक माणूस मला बोललेला ज्याने हे सगळे उपाय सांगितलेले की तू मला नंतर मी तुला सगळ्या गोष्टी सांगेन. तर मी त्याला फोन केला, मी बोललो शिफ्टिंग वगैरे केल्यानंतर मी बोललो आता शिफ्टिंग केली आहे, सगळं काही झालं आहे, आता काहीच प्रॉब्लेम नाही, तर आता तुम्ही मला सांगा नक्की काय होतं, का तुम्ही, कारण की मला गोष्टी अगोदर कळलेल्या. तर तो बोलतो का तुला ऐकायचे आहेत, सोडून दे ना विषय, तू त्याच्यातनं निघालास बाहेर संपला विषय. तर अशी पण तुझी स्वतःची रूम नव्हती की तर तू का हे करतो, नाही तर तुम्ही मला सांगा. मी त्यांच्या कंटिन्युअसली त्या पाठी लागलो. तर ते बोलले की जेवढे माझ्याकडे जी काही शक्ती आहे, जे काही गोष्टी आहेत त्याच्यावरनं मी एवढं समजू शकलो की तिथे कोणाचा तरी जीव गेलेला, कोणीतरी हत्या केलेली, खास करून ज्या बेडरूममध्ये तू राहत होतास तिथेच. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं कारण तेच होतं, तुम्ही जेव्हापासून त्या रूममध्ये नवरा बायको राहू लागलात तेव्हापासून हे सगळे प्रॉब्लेम चालू झाले. त्याच्या अगोदर प्रॉब्लेम होते फक्त त्या रूम म्हणजे त्या बेडरूमपुरती हे होते, पण नंतर मग त्या गोष्टी वाढायला लागल्या. आणि त्या गोष्टी त्याच्यामुळेच होते की मे बी तिथे नवरा बायको, त्यांनी असं सांगितलं की मे बी तिथे नवरा बायको राहत असतील आणि त्यांच्यात काही झालं असेल आणि असा काहीतरी इन्सिडेंट, पण त्यांच्यातल्या दोघांपैकी एकाचा कोणाचा तरी तिथे मृत्यू झाला आणि ते त्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या. तर लिटरली ही गोष्ट होती. आणि नंतर मला काही गोष्टी लिंक लागत गेल्या की काय काय झालेल्या. आणि खरोखर मी एकदम हॉरेबल सीन, म्हणजे मी लाईफमध्ये कधीच विसरू शकत नाही ही गोष्ट, कारण की लग्नानंतरची माझी 2-2.5 वर्ष लिटरली मी असा स्ट्रगल केला, मी, माझ्या वाईफने, इवन माझ्या फॅमिलीने, सगळ्यांनी, की अजूनही ती 2 वर्ष म्हणजे लिटरली काही गोष्टी आठवल्यानंतर अजूनही म्हणजे शहारा येतो अंगावरती की आम्ही कसे 2 वर्ष तिथे काढले. आणि खूप प्रॉब्लेम झालेले, स्पेशली एवढं प्रॉब्लेम झालं की हॉस्पिटलाइज करून ऑपरेशन म्हणजे एखाद्याच्या जीवावर भेटलेलं. हां, त्याच्यामध्ये अजून एक इन्सिडेंट मी तुला सांगतो. मध्ये जेव्हा माझी सेकंड टाईम वाईफ प्रेग्नेंट राहिली, लिटरली एक दिवस ती झोपली आहे आणि तिला असं वाटलं की तिच्या पोटावरनं कोणतरी हात फिरवत आहे. तर ती उठली नाही, ती झोपेतच होती. आणि थोड्या वेळाने मी आलो, रूममध्ये गेलो आणि मला ती बोलते तुम्ही मगाशी आलात ना, तर मग आता परत कुठे बाहेर गेलेला. म्हणलं मी आताच येतो ऑफिसमधनं. तर तुम्ही काय बोलताय, मगाशी तर माझ्या पोटावरनं हात फिरवून गेलात तुम्ही. लिटरली ह्या गोष्टी होत होत्या. नंतर आम्ही खूप मोठे डिसिजन घेतले की बोललो
नंतर लहान मुलांना बेसिकली या गोष्टींचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो बरोबर. अशा ठिकाणी. त्यामुळे आपण इकडनं बाहेर निघालेलंच बरं आहे. आणि देवाच्या कृपेनं आम्ही बाहेर निघालो. कोणाच्या जीवावर असं नाही बोलते ना, हां प्रॉब्लेम झाले, मेडिकल इश्यूज आले, पण कोणाच्या जीवावर बेतलं नाही आणि आम्ही त्या गोष्टीतनं बाहेर निघालो. आणि माझं एकच गोष्ट सांगेन मी सगळ्यांना इथे, माझा हा प्लॅटफॉर्म भेटला आहे म्हणून, की कोणतीही तुम्ही रूम म्हणजे जागा घेताय तर पहिलं रेंटवर असून दे किंवा ती स्वतःची असून दे, पहिली चौकशी करा, पहिल्या गोष्टी बघा. कारण काय बऱ्याचशा गोष्टी त्या जागेवरती झालेल्या असतात ज्याचा आपल्याला बॅकग्राऊंड काहीच माहिती नसतो आणि आपण त्याच्यामध्ये पूर्ण हे होऊन जातो, प्रॉब्लेममध्ये अडकून जातो आणि नंतर काही गोष्टींमधनं तर निघता पण येत नाही. माझं लक चांगलं होतं, काही गोष्टी माझ्यावर चांगल्या होत्या, माझ्या आईबाबांची पुण्याई होती आणि माझ्या मित्रांनी सपोर्ट केला, त्यामुळे मी त्या गोष्टीतनं बाहेर निघू शकलो. पण लकीली काही झालं नाही. म्हणून नवीन जागा घ्यायच्या अगोदर या गोष्टी व्हायला पाहिजेत. म्हणजे बघायला गेलो तरी खूप छोटी गोष्ट होती, म्हणजे की तुला फक्त एक रूम चेंज करून दुसऱ्या रूममध्ये जायचं आहे. राईट. डिपॉझिट मिळालं नाही मिळालं ठीक आहे, तू गेलास, तू म्हणजे तुझं फॅमिलीला सिक्युअर केलंस. पण ते पण गोष्ट एवढी डिफिकल्ट झाली तुझ्यासाठी की म्हणजे खूप प्रॉब्लेम्स येऊ लागले. तेच म्हणजे एकदम कोणीही कोणालाही सांगशील, तू आता ह्या रूममध्ये राहतोयस, ही रूम जर तुला खाली करायची आहे तर तू काय दुसरी रूम भेटली, बरोबर. एजंटला तू पैसे सेकंड दिले. पर्सन पर्स्पेक्टिव्हने वाटतंय की अरे एवढीच तर गोष्ट होती, पण ज्याच्याबरोबर ते घडतंय त्याला माहिती आहे ते किती मोठं आहे. एक्झॅक्टली. आणि ह्या पॅरानॉर्मल ज्या पण ॲक्टिव्हिटीज आहेत ना, जोपर्यंत तुझ्या स्वतःसोबत होत नाही आणि जर तू स्वतः अनुभवल्यास आणि समोरच्याला सांगताना त्या तुला खोटंच वाटणार, समोरच्या माणसाला हो. खोटंच वाटणार. का? कारण की त्याने अनुभवलेलं नाही आहेत आणि ती गोष्ट अशीच आहे, जोपर्यंत तू अनुभवत नाही तोपर्यंत तुला ती खोटीच वाटणार. आणि जे तुझ्याबरोबर होत होतं ते विचारांचं खूप होतं, म्हणजे पण तू ती एक स्टेप घेणं खूप सोपं आहे, पण ते विचार एवढे जास्त होतात ना की खूप माणूस लिटरली. आणि तू म्हणजे अगोदरच्या पण काही गोष्टींमध्ये ऐकलं असशील, म्हणजे बऱ्याच लोकांना तो भेटला असेल. बघ, एक गोष्ट कॉमन असते सगळीकडे, जर तुझ्या जागेमध्ये प्रॉब्लेम असेल तर एकच गोष्ट होते, ती म्हणजे तुझ्या फॅमिलीमध्ये वाद भांडणं कंटिन्युअसली होतात. तुम्ही एका पाथवरती कधीच नसणार. जर निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये आहे तर तुम्ही एका पाथवरती कधीच, एका डिसिजनवरती कधीच येऊ शकत नाही आणि त्यामुळे प्रॉब्लेम जास्त होतात. तू काहीतरी गोष्ट कन्वे करायला बघतो तुझ्या फॅमिलीमध्ये, पण ती फॅमिलीला पटतच नाही किंवा त्यांना असं वाटतं की तू चुकीचं काहीतरी करतोय क्षुल्लकशा गोष्टीवर ना, आणि त्यामुळे एक डिसिजन घेऊ शकत. आणि मे बी हे रूमचं वगैरे मी जे सांगितलं ते त्याच्यामुळेच असेल, हे आम्ही एक डिसिजन घेऊच शकत नव्हतो. कारण की कोणाचं माइंडसेट कुठे वेगळीकडेच होतं, कोणाचं वेगळीकडेच. एक तो पॉझिटिव्ह टाईम हवा असतो त्या गोष्टीतनं बाहेर निघण्यासाठी. तो पॉझिटिव्ह टाईम भेटला आणि तुझं लक चांगला असं तू निघतो. बऱ्याचशा फॅमिली त्याच्यात भरपूर काही सफर करतात, भरपूर काही गोष्टी त्यांच्याबरोबर होतात. तर लकीली माझ्यासोबत म्हणजे एवढ्या काही झाल्या नाहीत आणि लकीली आम्ही बाहेर निघालो. आणि त्याच्यातनं. तिथे ते पण आहे ना की समज तिथे जरी आत्मा नसेल कोण, पण तिथे जे इन्सिडेंट झालंय, जेव्हा त्या बाईचा जीव गेला होता, तर तिच्या मनात जे एकदम अशी जे इमोशन्स होते ना ते त्या रूममध्ये राहिले ना. तू एक कुठेतरी एक जागा आहे आफ्रिकामध्ये, मला वाटतं आपण ते तारे जमीन पर मूवीमध्ये कदाचित आपण बघितलं असेल, त्यात तो आमिर खान बोलतो ना की एक ट्राईब आहे आणि ते लोक काय करतात ना, त्यांना जेव्हा एखादं झाड मारायचं असतं ना, खूप मोठं आहे आणि लाकडं हवी असतात हा, मी जाळायला पण ही वगैरे, गोष्ट ऐकली आहे. तर ते लोक काही नाही करत. ते लोक काही असं हतियार वगैरे नाही आणत. ते फक्त रोज सगळे लोक एकत्र येतात आणि त्या झाडाला हव्या नको ते शिव्या घालतात आणि बरोबर काही दिवसांनी तो झाड मेलेला असतो. तर तशाच प्रकारे ते जे इमोशन्स होते ना, ते तिथे त्या जागेशी राहतात आणि कोणतरी त्या इमोशन्समधून गेलंय राईट. त्या मुवमेंटमध्ये की जीव सोडलाय त्याने तिथे, तर ते कदाचित राहिलं असेल. हा, आणि कसं असतं मध्ये ह्या जागेवरती काही गोष्टी झालेल्या असतात, म्हणून आजूबाजूवाली लोक पण तुला या गोष्टी सांगत नाहीत. शेवटी जनरली कसं असतं, बिल्डिंगमध्ये तू नवीन आलाय. नवीन आहे आणि तिथे जुनी माणसं राहतात आणि आपण दरवाजा बंद, नंतर आतमध्ये काय चाललंय कोणालाच काही माहित आणि नाही. तू परत त्यांच्याशी अशी गोष्टी बोलतोय तर आपल्याला पण वाटत Exactly, हे लोक exactly. मला काय आपल्याला हे करतील जज की करतील. वेड्यात काढतील, काय गोष्टी करतील, कारण का ती खूप वर्षापासून राहतात. मे बी त्यांना गोष्टी माहिती नसतील. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट होती, त्या रूमसाठी ना एक केअरटेकर होता. केअरटेकर इन द सेन्स की तो बिल्डिंगचा केअरटेकर होता, पण ते जो ओनर होता त्याच्याशी त्याचे कॉन्टॅक्ट चांगले होते, त्या गोष्टी तो सगळ्या बघायचा. तर पहिले जेव्हा आम्ही राहायला सुरुवात केली आणि आम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या वाटत होत्या, तेव्हा वडिलांनी त्यांना एकदा बोललेले, एक दोनदा, की रूम चांगली वाटते तर आम्ही विचार करतोय की स्वतः ही आम्ही घेऊ, ठीक आहे, डील करू ओनरशी आणि आम्ही स्वतःच इथे हे करू. तर तो आम्हाला तेव्हा प्रत्येक वेळी ते सांगायचा की असं नको करूच, पहिलं राहून बघ,
तुला चांगलं वाटलं तर नंतर घे, घाई करू नकोस, एवढंच बोलायचं तुम्हाला. तर त्या गोष्टी मला नंतर लिंक लागू लागल्या की तो का बोलत होता. मी त्याच्याशी नंतर पण भेटलो, विचार केला बोलायचा, भरपूर काही गोष्टी विचारला त्याला, पण तो काहीच सांगायला तयार नाही. अजूनपर्यंत त्याने मला कधीच काही सांगितलं नाही किंवा मग नंतर मी विषय सोडून दिला. मी लिटरली त्या बिल्डिंगजवळ जाते नाही. आजही त्या बिल्डिंगच्या मी फर्स्ट फ्लोअरवर राहत होतो या रूममध्ये आणि 5व्या फ्लोअरवरती माझी बहीण राहते, मामाची मुलगी. पण मी त्यांच्याकडे पण जात नाही. माझी एवढी म्हणजे गोष्टी तिथे घाण झाल्या आहेत. भीती असं नाही बोलताय ना, भीती तर होतीच ऑब्व्हियसली, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी खूप खूप वाईट आठवणी येते ते आणि मला ती इच्छाच होत नाही तिथे जायची. अशा गोष्टी लिटरली. तू हे अजून एक कणकवलीची गोष्ट सांगणार होतो कोकणातली, तर ते काय? ही खूप जुनी गोष्ट आहे, जवळजवळ 90sच्या काळातली गोष्ट आहे. तर कणकवलीवरनं आईच्या गावी जायला 30 मिनिट्सचा रस्ता आहे, 30 ते 35 मिनिट्सचा. तर तिथे 2 फाटे जातात. म्हणजे एक नरडवे मार्गे जाऊ शकतोस आणि एक घोडगे जांभवडे मार्गे जाऊ शकतात. मध्यंतरी एक तू जळबांधाची गोष्ट घेतलेलीस, तू जळबांधा बोलतो ना, तिथून भगवती मंदिर म्हणून जे त्यांनी सांगितलेलं, ते भगवती मंदिर तिथनं 15 मिनटं. तर ते बोलले त्याप्रमाणे ते जळबांध्याच्या गोष्टी आहेतच, पण मी कधी असं अनुभवलं पण नाही आणि आमचा काही एवढा हे नाही आला. पण माझे वडील सांगायचे की ते जागा वाईट आहे किंवा तिकडनं जाताना काही म्हणजे प्रिकॉशन्स घ्यायचे की जाताना असं काही कुठे गोष्टी म्हणजे घाण वगैरे करू नये, म्हणजे गोष्टी रिस्पेक्ट करावी रिस्पेक्ट करावी त्या जागेची. माझ्या काकांची तेव्हा रिक्षा होती, रिक्षा चालवायचे ते, तर ते कंटिन्युअसली त्यांचं येणं जाणं व्हायचं. तर एक दिवशी काहीतरी प्रोग्राम काहीतरी होता त्यांच्या सासरवाडी म्हणजे माझ्या आईच्या घरी. तर ते निघाले संध्याकाळच्या टायमिंगला 5-6 वाजता निघाले, आले तिकडनं कणकवलीवरनं आले. तिथे जेवण वगैरे त्यांचं झालं, त्यांच्या घरी आईच्या घरी वगैरे सगळं काही झालं नॉर्मल. आणि त्यांना जवळजवळ निघताना 10-10:30 वाजले. आणि कसं आहे की म्हणजे माझ्या मामाच्या गावांना निघालास ना की एक थोडंसं 5 मिनिटावरती गेलास की एक नदी लागते. ती नदी क्रॉस करून म्हणजे डोंगर लागतो, डोंगर क्रॉस करून, तेव्हा काय एवढे रोड चांगले नव्हते, तर डोंगर क्रॉस करून तू जाऊ शकतोस. पण मध्ये एक नदी लागते, तर नदीला तेव्हा असं ब्रिज वगैरे काही नव्हता जुन्या काळात. आणि उन्हाळ्याचे दिवस वगैरे असल्यामुळे तर नदीतनं गाड्या ये जा करायच्या. तर त्यांनी मित्र पाठी बसले, त्यांचा रिक्षा चालवत आहेत, ते रिक्षा चालवतात आणि नदी आली, नदीत त्यांनी गाडी घातली. जवळजवळ ते थोडंसं डिस्टन्स त्यांनी ट्रॅव्हल केलं आणि पाठचा मित्र बोलतोय, अरे रिक्षामध्ये पाणी येत आहे. तर काका बोलतात, अरे तू वेडा आहेस का, उन्हाळ्यात आपण आहे, इथे पाणी कोणतं आहे, इथे मला दिसतं सगळं सुक्क आहे, मी समोर रिक्षा चालवते, मला दिसतंय रोड तुझ्यापेक्षा चांगला जास्त, इथे पाणी वगैरे काहीच नाही, दगड वगैरे आहेत, मी इकडनं गाडी काढतो, तू गप्प बस, काहीतरी मस्ती करू नकोस. ते बोलतं, अरे मी तुला मस्ती का करू, मी तुला सांगतोय पाणी लागतंय खाली माझ्या पायाला. तर काकांना पण ते थोडंसं लागायला लागलं पाणी, असं वाटायला लागलं की रिक्षामध्ये पाणी येतं आहे, पाणी पायाला टच करत आहे. तर काका थोडे समजून गेले की या गोष्टी काहीतरी चुकीच्या आहेत, कारण की त्यांना ते नॉलेज होतं, कंटिन्युअसली रिक्षा वगैरे चालवायच्या गावच्या ठिकाणी, तर त्यांना या गोष्टींची माहिती होती. पण तो मित्र होता ना, त्याला या गोष्टी एवढ्या माहिती नव्हत्या. तर तो पॅनिक होऊ नये म्हणून त्यांनीच त्याला सांगितलं की असं काही नाही आहे, तू फक्त बसून राहा, फक्त एवढंच कर की रिक्षामधनं बाहेर उतरू नकोस, बाकी काही होणार नाही, तू चल आपण जाऊ. तर चालवता आणि लिटरली पाणी वाढायला लागलं रिक्षामध्ये, असं त्यांना वाटतंय, पाणी वाढायला लागलं. तो मित्र पॅनिक झाला, अरे पाणी येते, तू काय करतोयस, रिक्षा पटापट काढ बाहेर, आपण निघू इकडनं. तर माझे काका बोलले, तू शांत बस, मी बरोबर रिक्षा काढणार. आणि त्यांनी रिक्षा काढली तिकडनं, बाहेर रिक्षा आली, रोड चालू झाला आणि एक 5 मिनिटावर एक माणूस ज्याने पूर्ण सफेद कपडे घातले आहेत, त्याचा चेहरा वगैरे काय नाही दिसत आहे, तो रस्त्याच्या मध्येच नाचतोय त्यांच्याकडे बघून. आणि हे दिसलं पहिलं त्यांच्या मित्राला, आणि मित्र पॅनिक झाला, हे काय आहे बोलतो, हे काय असं दिसतंय. तर काका बोलतात, तू काय टेन्शन घेऊ नको, फक्त मी तुला अजून पण हेच सांगेन, गाडीच्या बाहेर उतरू नकोस, मी गाडी काढणार बरोबर, त्याला काय करायचं ते करून दे, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, तू फक्त बसून राहा. तर मित्र बोलतो, अरे तू वेडा आहेस का, ह्या सगळ्या गोष्टी होत आहे, तुला समजत नाही का काहीतरी प्रॉब्लेम आहे, आणि तू एवढा शांत कसा असू शकतोस. माझे काका बोलले की नाही, तू काहीच करू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव, मी बरोबर इकडनं गाडी काढणार, तू फक्त बसून राहा, बाहेर वाकूनही बघू नकोस, आणि गाडीच्या बाहेर यायचा तर प्रयत्न पण करू नकोस. तो बसून तसं राहिला, गाडी काढली, लिटरली जी काही गोष्ट तिथे होत होती, जी काही आकृती होती तिच्या बाजूने गाडी गेली आणि गाडी
पूर्ण रस्त्याला लागली. सगळं काही शांत झालं, तो मित्र पण शांत झाला. रिक्षा चालू आहे, कंटिन्यू चालू आहे. 30 to 40 मिनिट्समध्ये ते त्यांच्या घराच्या एकदा जवळ आले. तिथे कसं आहे की जसा रोड संपतो आणि एक टर्न असतं, त्या टर्नचे ते घर आहे. आता घरात ना एक माणूस तिथेच बसलेला होता, हाफ पॅन्ट घातलेली, टी शर्ट आलं, त्यांच्याच ओळखीचा. तो आला आणि रिक्षाच्या समोर इथे थांबला आणि हे लोक पण थांबले, रिक्षा पण थांबली. तो त्यांना बोलतो काकांना की याला बाहेर उतरव. तर मित्र बोलतोय हा थांब ना मी उतरतो. काय रे तुझं काम काय, म्हणजे ते ओळखीचेच होते. तर थांब मी उतरतो, काय काम आहे ते मी बोलूया आपण. आणि काका तर या माणसाबद्दल काय बोलत नाही, फक्त रागाने बोलतायत की तू उतरू नकोस, काही बोलू नकोस. तो बोलतो अरे तू काय असं वेड्यासारखं करतो. म्हणजे काकांचा मित्र जो पाठी रिक्षामध्ये बसलेला, अरे तू आपला मित्र आहे, तू आपला सांगतोय, वाजलेत किती, आता तर आलो आहे आपण घरी, अजून पण तू तेच बोलते उतरू नकोस उतरू नकोस. आणि तो बोलतोय की याला उतरव गाडीमधनं. तर काका बोलले नाही तू उतरायचं नाही, त्याला आपण भेटायचं उद्या सकाळी भेटू, आज नाही भेटायचं. अरे तू बोलतो अरे हा तर 2 मिनटं, म्हणजे समोर माझ्या रिक्षाच्या समोर उभा आहे आणि तू असं बोलतोयस, तुझं मला समजत नाही नक्की काय आहे ते. काका बोलले मला काय माहीत नाही, चल आपण घरी जाऊया. आणि त्यांनी रिक्षा तिकडनं काढली जोरात. आणि ॲक्च्युली तो मित्र होता तो मुंबईचा होता, त्यामुळे त्याला काही गोष्टी माहिती नव्हत्या. घरी आले ते नॉर्मल येऊन झोपले वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या काकांना पूर्ण तापाने पूर्ण फणफणलेले सगळ्या गोष्टी. आणि तो मित्र पण काय त्यांना भेटला नाही 2-3 दिवस. आणि ना 4-5 दिवसानंतर ना ज्या घराच्या इथे झालं ना त्या घराच्या इथे 12वं होतं. तर त्या 12व्याला सगळे त्यांचा एक मोठा समाज आहे, ते समाज तिकडे जातो. तर तिथे गेलेले, तेव्हा त्या मित्राला समजलं की ज्या माणसाबरोबर आपण त्या दिवशी बोलवतो, जो माणूस आपल्याला सांगत होता की तू रिक्षाच्या बाहेर उतर, तो तर 4-5 दिवसाअगोदरच मेला आहे. आणि ही गोष्ट माझ्या काकांना माहिती होती, ती त्याला माहिती नव्हती, कारण की तो मुंबईवरनं वगैरे आला असेल माहीत नाही. आणि कसं असतं आपल्या कोकणात की 12व्याच्या दिवशी एक भजन होतं, सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर एक भजन होतं. आणि असं बोललं जातं की त्या भजनामध्ये जी व्यक्ती गेलेली आहे ती येते, कोणाची तरी अंगात जो कोण आवडीचा माणूस असेल फॅमिलीमधला, ज्याच्याशी तो अटॅच असेल, त्या माणसाच्या अंगात येतं ते. आणि त्याच्या काही गोष्टी असतात ते सांगतात, ज्या गोष्टी त्याला म्हणजे सांगता आल्या नाहीत मरताना किंवा काही गोष्टी असतात त्या, तर तो त्याच्या अंगात आला. आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या फॅमिलीचे इश्यूज वगैरे त्यांनी विचारले, जे काय असेल ते विचारलं. तर काका म्हणजे ते एकच भावकी असल्यामुळे काका बोलले की मला फक्त एकच प्रश्न विचारायचा त्याला, आणि तो मला विचारायला लागला. तर त्यांनी बोलले ठीक आहे. त्यांनी विचारलं की असं असं त्या रात्री आम्ही आलेलो, तर तू सांगत होतास की याला खाली उतरव, ते कशासाठी, म्हणजे काय होतं. तर तो बोलला, जो कोण माणूस होता त्यांचा, तो बोलला की त्या दिवशी तुझी वेळ नव्हती पण याची वेळ होती. मी याला घेऊन जायला आलेलो, पण हा तुझ्यामुळे वाचला. याची वेळ आलेली पण तू याला उतरू दिलंच नाही, तर मी यालाच घ्यायला आलेलो. तो माणूस एवढा घाबरला. त्याच्यानंतर तो 2-3 दिवस त्याला पण ताप भरला हे सगळं ऐकून. आणि मग ही अशी गोष्ट झाली. म्हणजे ही काकाने माझ्या स्वतः अनुभवलेली गोष्ट आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे, लिटरली. डेंजर बाय. अशा गावच्या ठिकाणी भरपूर गोष्टी होतात. भरपूर. आपण बोलतो ना की आणि नदीच्या किनाऱ्यावर तर अशा होतात गोष्टी. आणि कंटिन्युअसली कसं माहिती आहे का, तू जे गाडीने ट्रॅव्हल करतात ना रात्री वगैरे, त्यांना ह्या गोष्टी भरपूर दिसतात. कारण की बऱ्याचशा जागा अशा असतात की ते ॲक्सिडेंट झालेले असतात, गोष्टी झालेल्या असतात. त्यामुळे या गोष्टी, आणि जी आम्ही नदी बोलतो ना, ती नदीच्या इथे भरपूर इन्सिडेंट झालेले आहेत अगोदर पण खूप. की म्हणजे जनरली कसं असं गावी तू गेल्यावरती माहितीच आहे, मच्छी पकडायला जा, मासे पकडायला जा, खेकडे पकडायला जा. मग नदी वगैरे असं जाणं होतं. आणि मग रात्रीच्या वेळी बऱ्याचशा गोष्टी तिथे होतात, कारण की तिथे अगोदरच्या गोष्टी पण झालेल्या आहेत, काही इन्सिडेंट झालेले आहेत. तर ते चालूच असतं. आणि त्या जागा वाईट असल्यामुळे त्या कधीच बदलू शकत नाही आपण. तर शक्यतो गावची माणसं ज्यांना माहिती आहे त्या जागेबद्दल ते जात नाहीत त्या वेळेला तिथे. पण आपण मुंबईचे असलेले आपल्याला माहिती नसतं, आपण जातो आणि मग काहीतरी गोष्टी करतो आणि मग इन्सिडेंट होतात. जसं जळबांधाचं त्यांनी सांगितलेलं, जळबांधा पण जागा अशीच आहे की तिथे सगळ्या वाईट गोष्टी केल्या जातात, जे देवाच्या गोष्टी बोलतात ना त्या गोष्टी केल्या जातात. आणि ज्या गोष्टीला लोकांना माहिती नाही ते लोक जाऊन तिथे काहीतरी करतात, गोष्टी ज्या करू नयेत, आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात. असं तुमच्यावर कधी असं झालंय की मच्छी पकडायला गेलात, खेकडे पकडायला गेलात, किंवा ऐकलंय तू तुझ्या वडिलांकडून? मी माझ्या वडिलांकडनं ऐकलं, माझ्याबरोबर असं काही लकीली झालं नाही, वडिलांकडनं ऐकलेलं आहे मी. तर ते बोलतात की आम्ही असे मित्र निघालो रात्री, पाऊस पडल्यानंतर कसं असतं की थोडा पाऊस मध्ये जातो ना, ते खेकडे त्या टायमिंगला भरपूर भेटतात नदीमध्ये, कारण पाणी निवांत असतं.
आणि त्या पाण्यामध्ये ते खेकडे वरती येतात. तर आम्ही ते पकडायला गेलो. बोलतात ते निघाले 7-8 माणसं होती एकत्र निघाले. आणि तेव्हा कसं होतं की बॅटरी वगैरे नाही, तेव्हा बत्ती यायची रॉकेलवरती चालणारे, त्या बत्ती घेऊन ते जायचे. तर असं बोललं जातं की नवीन बत्ती असेल ना ती घेऊन जाऊ नये, की असे इन्सिडेंट होतातच. तर ते बत्ती वगैरे घेऊन गेले. भरपूर खेकडे भेटत आहेत त्यांना, भेटत सगळं चाललं आहे. आणि एका ठराविक ठिकाणी गेले आणि त्यांना असं समोर दिसतंय की एक मोठं दगडासारखं, माहीत नाही काय आहे, मोठं मध्येच दिसतंय दगड. अंधारात स्पष्ट दिसत पण नाही आहे, एक थोड्या विशिष्ट अंतरावरती. आणि त्याची हालचाल नाही, काहीच नाही, काहीच नाही. सगळे बोलतात की दगड आहे. पण त्याच्यामध्ये पण असं होतं की काही लोकांना ते काहीच दिसत नव्हतं. ते बोलतात अरे कुठे काय दिसतंय, काहीच नाही दिसत आहे. पण माझ्या वडिलांना दिसतंय, काही लोकांना दिसतंय आणि काही लोकांना दिसत नाही. काही लोक बोलतात दिसतंय, काही लोक बोलतात नाही दिसत आहे. ह्या सगळ्या गडबडीत जे काय होतं त्याने मोठी उडी मारली आणि सगळं पाणी यांच्या अंगावरती उडालं. दगडाच्या आकाराचं काय दगडाच्या आकाराचं, त्याला पाय नाही, हात नाही, काय नाही, फक्त एक दगड आहे असं वाटतंय लांबून. ते हालचाल करेल की नाही ते पण नाही माहिती. आणि त्याने अचानक पाण्यामध्ये उडी मारली आणि सगळं पाणी यांच्यावरती उडून सगळ्या बत्ती विझल्या. सगळ्या बत्ती विझल्या. आता करायचं काय, पूर्ण काळोख. आणि नदीतनं गावच्या ठिकाणी रस्ता काढणं, शोधणं. पण काही गावचे लोक हुशार असतात, त्यांना माहिती असतात गोष्टी. तर ते बोलले की काहीतरी इथे प्रॉब्लेम आहे, आपण इकडनं लवकरात लवकर निघूया, जे काय भेटलं ते घेऊन चला, किंवा जे काय भेटलं ते इथे टाकून चला, पण इथून निघूया. निघाले. शोधतायत, चालतात, रस्ताच येत नाही. परत त्याच जागेवर येत आहेत, फिरतायत, परत त्याच जागेवर येत आहेत. असे जवळजवळ त्याचा 1 तास तिथे गेला. चकवा लागलेलं त्यांना. हां, मे बी चकवाच बोलू शकतोस तू. तर एक माणूस होता त्यांचा, म्हणजे माझ्या वडिलांचा मित्र, तो बोलतो की असं बोललं जातं की ज्या ठिकाणी तुला चकवा लागतो ना तिथे तुला बसायचं आहे थोडा वेळ, थोडा टाईम घालवायचा आणि देन निघायचं आहे. तू जर फिरत आला तर ते तुला फिरवतच राहणार. बेसिकली कसं असतं माहिती आहे का, चकव्यामध्ये तुला प्रॉब्लेम काय नाही होत, फक्त तो तुझी मजा घेत असतं असं बोललं जातं. तुला फिरवत असतो त्या ठिकाणी, जेणेकरून ते बोलतात ना की त्याला दिशा बोलवावी. हां, दिशाभूल व्हावी असं. आणि त्या पॅनिक सिच्युएशनमध्ये तू काहीतरी असं डिसिजन घ्यावा आणि तू स्वतःचं काहीतरी वाईट होऊ शकतं. असं झालेत इन्सिडेंट. तर तो मित्र बोलला की आपण इथे थोडा वेळ बसूया, अशी पण आपल्याकडे बत्ती चालू नाही आहे, आपण आता काय करू शकत नाही, थोडं वेळ 5 मिनटं बसा, सगळे शांत व्हा आणि देन आपण निघूया. तसंच केलं त्यांनी. एक 5-10 मिनटं बसले आणि तिकडनं निघाले. आणि सरळ त्यांना रस्ता भेटला आणि घराच्या मार्गाला लागले आणि घरी आले. ते खेकडे भेटले की नाही त्यांना? खेकडे भेटले, खेकडे घेऊन आले, पण असा इन्सिडेंट होता. पण ते सगळे गावचे असल्यामुळे या गोष्टींची सवय होती त्यांना, बरोबर, यूज टू होते. यूज टू होते त्या गोष्टीसाठी. पण मजा आली भाई, थँक्यू सो मच. Thank you. मंडळी, तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. मिलिंदच्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुमच्याकडे अशा कोणत्या स्टोरीज आहेत, गोष्टी आहेत जे तुम्हाला सांगायचे आहेत, जे तुमच्याबरोबर घडले, किंवा तुमच्या आजी आजोबांबरोबर, आई वडिलांना, त्यांना पण सांगायचं आहे, तर खाली एक डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म दिला आहे, तो नक्की भरा आणि आपण एक सोबत पॉडकास्ट करू शकतो. आणि काळजी घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही मिलिंदला सुद्धा फॉलो करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे सगळे सोशल मीडिया हँडल्स असतील. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका पॉडकास्टमध्ये. बाय.